थरारक सामन्यात बेंगलोरने चेन्नई सुपर किंग्सवर 2 धावांनी विजय मिळवला. यामध्ये मुंबईचे झाले मोठे नुकसान. तर मित्रांनो, मुंबईचे चेन्नई हरली आणि बेंगलोर जिंकली, परंतु यामध्ये मुंबईचे काय नुकसान झाले आहे हे आपण थोडक्यात जाणून घेऊयात. मित्रांनो, मी आहे सोमनाथ सरगर. आपण पाहत आहात क्रिकेट मराठी. या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठीतून अपडेट्स पाहत असतो. तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. मित्रांनो, काल रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने थरारक सामन्यात चेन्नई सुपर किंग्सचा 2 धावांनी पराभव केला. या मॅचमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने प्रथम खेळताना 213 धावा बनवल्या होत्या आणि चेन्नई सुपर किंग्स फक्त 2 धावांनी पराभूत झाली. यामध्ये आयुष माथरेने देखील शानदार खेळ केली आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर पॉईंट टेबलमध्ये पहिल्या स्थानावरती पोहोचलेले आहे. तर मुंबई इंडियन्स याआधी पॉईंट टेबलमध्ये पहिल्या स्थानावरती होते. तर मुंबई इंडियन्सला पछाडून रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर पॉईंट टेबलमध्ये पोहोचलेले आहे. परंतु मुंबई इंडियन्सला दणका बसलेला आहे. मुंबई इंडियन्स हादरले आहे. मुंबई इंडियन्सचे या रॉयल चॅलेंजर्सच्या विजयानंतर मुंबई इंडियन्सचे नुकसान झालेले आहे. कारण टॉप टू मध्ये सध्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स या 3 टीमा टॉप 2च्या शीर्ष स्थानावरती आहेत. तर टॉप 2 साठी रॉयल चॅलेंजर्स जिंकू नये असे मुंबई इंडियन्सचे चाहते आशा करत होते. त्यांना वाटत होते की रॉयल चॅलेंजर्स न जिंकू नये आणि रॉयल चॅलेंजर्स दुसऱ्या स्थानावरतीच राहावी आणि मुंबई इंडियन्स पहिल्या स्थानावरती राहावी. रॉयल चॅलेंजर्सच्या विजयाने मुंबई इंडियन्स दुसऱ्या क्रमांकावरती गेलेले आहे. तर टॉप 2 साठी अजून मुंबई इंडियन्सचे 3 सामने शिल्लक आहेत. तर मुंबई इंडियन्सला 3 सामने जिंकावे लागतील. तर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचेही 3 सामने शिल्लक आहेत. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने एक सामना बराबर सामने खेळलेले आहेत, परंतु मुंबई इंडियन्सपेक्षा एक सामना त्यांनी जास्त जिंकलेला आहे. तर यामुळे मुंबई इंडियन्स थोडे हादरलेले आहे. यामुळे मुंबई इंडियन्सचे थोडे नुकसान झालेले आहे. तर मुंबई इंडियन्सचे आणखी सामने शिल्लक आहेत. दिल्ली कॅपिटल्स, पंजाब किंग्स आणि गुजरात टायटन्स विरुद्ध. गुजरात टायटन्स विरुद्ध त्यांचा सामना खूप महत्त्वाचा असणार आहे. गुजरात टायटन्स विरुद्ध गुजरात किंवा मुंबई यांच्यापैकी कोण सामना जिंकेल तो टॉप 2चा दावेदार असणार आहे. बेंगलोर आता 3 सामने फक्त 2 सामने त्यांनी जिंकले तर ते मुंबई इंडियन्सने सर्व सामने जिंकले तर ते बरोबरी करतील आणि गुजरात टायटन्सने पुढील सामन्यामध्ये मुंबई इंडियन्सचा पराभव केला तर गुजरात टायटन्स आणि बेंगलोर हे टॉप 2च्या दिशेने वाटचाल करतील आणि जर मुंबई इंडियन्सने गुजरातचा पराभव केला तर मुंबई इंडियन्स पहिल्या टॉप 2 मध्ये राहील. तर 6 मेला गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यामध्ये सामना होणार आहे. तर हा सामना टॉप 2च्या दृष्टीने खूप महत्त्वाचा असणार आहे. तर मित्रांनो, आपणास काय वाटते, टॉप 2 मध्ये कोणते संघ राहतील? मुंबई इंडियन्स गुजरात टायटन्सचा पराभव करून टॉप 2 जागा काबीज करेल का? आपणास काय वाटते आपण कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि मित्रांनो, आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा.